हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं। माझं नाव आहे मंगल। आज मी तुम्हाला गुलगुले बनवून दाखवणार आहे। खूप छान आणि स्वादिष्ट लागतं खायला आणि घरगुती पद्धतीत बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून। या तुम्ही सर्वांनी पाहिला, नवीन असेल तर सबस्क्राईब, लाईक करा आणि कमेंट पण करा कसं झालं ते। 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे, 2 वाटी, 1 वाटी गूळ आणि बडीशेप, सूट, विलायची घेतली आहे मी त्यासाठी। आणि पाणी पण 1 वाटी ठेवले गरम व्हायला आणि त्याच्यात गूळ टाकणार आहे। गूळ विरघळला ना कोमटच ह्याच्यावर घ्यायचं, गूळ विरघळून घ्यायचा चांगला, लय नाही पाणी गरम होऊन द्यायचं गुळाचं। आणि हे पीठ पिठामध्ये गूळ टाकून घेते बघा, कोमट आहे जरा। आणि हे सूट, बडीशेप, विलायची हे चांगलं असं काढून घ्यायचं। अजून थोडंसं पाणी टाकावं लागेल, ते मिश्रण असं पातळ पेस्ट बनवायचं। 2 वाटी पाणी टाकलं, 1 वाटी गूळ, 2 वाट्या पीठ, विलायची, सूट, बडीशेप न काय असं मिश्रण करायचं। याच्या अजिबात गाठी होऊन द्यायच्या नाही, एकदम पेस्ट बनवायचं। अजून 1 वाटी मी गरम करून टाकलं, ते जरा घट्ट झालं ना, असं पेस्ट बनवायचं। याच्या गाठी पूर्ण काढून टाकायच्या। तेल गरम करायला ठेवले मी कढईमध्ये। तेल गरम झालं की आपण बनवून घेऊ। असं पातळ झालं पाहिजे एकदम बघा। छान झालंय आता पीठ, गाठी वगैरे होऊन नाही द्यायचे त्याच्या। मस्त झाले पेस्ट तयार, गुलगुले मस्त सॉफ्ट आणि मऊसूद आणि छान लागतं चवीला खायला। पाच मिनिटं थांब। बघा मस्त छान झालेत, गोल गोल मस्त। मस्त फुगलेत बघा गुलगुले।
खूप मऊसूद आणि क्रिस्पी लागतं खायला, छान. वरून क्रिस्पी, आतून मऊ लागतं. घरगुती पद्धतीतच बनवलेलं आहे गव्हाचं पीठ. तर नेहमीच असतं आपल्या घरामध्ये. गूळ असतो. नाश्त्यासाठी खूप छान आहे गुळगुळे. जेवढे बसतात तेवढे बसवायचे. गॅसने फास्टच ठेवलाय. पलटी मारते. या गुलाबजाम खायला. कसे झाले कमेंट करा, लाईक करा. मस्त झाले बघा. गुलगुले गुलगुले सॉरी, मस्त झालेत गुलगुले. या खायला. बघा मस्त झालेत. बघा कसे झाले गुलगुले. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. दाखवते तुम्हाला. एकदम मस्त झाले, छान झाले. छान झालेत, मस्त झाले.